नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वृषभ राशी तुमची असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहावा. मित्रांनो, 27 जुलै 2026 ते 11 डिसेंबर 2026 हे 127 दिवस तुमच्या आयुष्याला अशा वळणावर आणून ठेवणार आहेत जिथे तुमची एक छोटी चूक तुमच्या मोठ्या अडचणीला कारणीभूत ठरू शकते. खूप मोठे बदल तुम्हाला या दिवसांमध्ये बघायला मिळतील. खूप गोष्टी घडतील, खूप काही होईल, काही चांगलं, काही वाईट, काही शुभ, काही अशुभ. याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या पत्रिकेबद्दल, राशीबद्दल, जीवनाबद्दल, नाते संबंधांबद्दल, तुमच्या पार्टनरबद्दल, शिक्षणाबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल, पैशाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल किंवा काही समस्या अडचणी तुमच्या आयुष्यात असतील, मार्ग मिळत नसेल, प्रश्नांची उत्तरे मिळत नसेल तर एकदा पत्रिका तपासा. पत्रिका तपासल्यानंतर ग्रह दोष अडचणी आपल्याला कळतात पत्रिकेनुसार आणि त्यावर आपण योग्य उपाय, योग्य सेवा करून यातून मुक्तता मिळवू शकतो किंवा हा वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल हे सुद्धा आपल्याला पत्रिका बघून कळतं. यासाठी व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ. मित्रांनो, सर्वात आधी समजून घ्या की 27 जुलै ते 11 डिसेंबर काय होणार आहे. तर शनी वक्री होणार आहे. शनी वक्री होणं म्हणजे नेमकं काय असतं. तर मित्रांनो, शनी वक्री होणं म्हणजे शनी जेव्हा कोणत्या तरी राशीत असतो आणि त्या राशीत तो उलटा चालतो, उलटी चाल चालतो, त्याला वक्री होणं असं म्हणतात आणि याचा परिणाम संपूर्ण 12 राशींवर होतो. शनिदेव हा कर्माचा आणि न्यायाचा देव आहे. जेव्हा तो वक्री होतो तेव्हा त्याचा प्रभाव प्रचंड पटीने वाढतो. वृषभ राशीसाठी शनिदेव तुमच्या कुंडलीच्या 11व्या स्थानात म्हणजेच लाभ स्थानात वक्री होत आहे. 11वे स्थान पैसा, उत्पन्न, मोठे भाऊ बहीण आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचे स्थान मानले जाते. शनिदेव तुमच्या 9व्या आणि 10व्या स्थानाचा स्वामी म्हणजेच भाग्येश आणि कर्मेश सुद्धा आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की तुमच्या भाग्याचा आणि कर्माचा मालक तुमच्या पैशाच्या घरात वक्री होत आहे. त्यामुळे हा काळ तुमच्या जुन्या मेहनतीचे फळ देण्याचा आणि कडक हिशोब करण्याचा काळ असणार आहे. आता बोलूया त्या मोठ्या घटनाबद्दल ज्या वृषभ राशीच्या आयुष्यात 27 जुलैपासून सुरू होतील त्या 11 डिसेंबरपर्यंत सुरू राहतील. मित्रांनो, उत्पन्नाचे स्रोत आणि पैशाची आवक. शनी लाभ स्थानात वक्री होत असल्यामुळे तुमची रखडलेली कामं अचानक गती पकडतील. जर तुमचा पैसा कुठेतरी अडकलेला असेल किंवा बिझनेसमध्ये पेमेंट अडकलेले असेल तर ते या काळात अचानक परत मिळू शकते. पण लक्षात ठेवा, शनी उलट्या चालीने चालत असल्यामुळे पैशाचे व्यवहार करताना प्रचंड सावध राहावे लागेल. नवीन गुंतवणूक करताना घाई गडबड होऊ देऊ नका, निर्णय चुकू देऊ नका. नोकरी आणि करिअरमध्ये मोठे फेरबदल होताना तुम्हाला दिसतील. शनी तुमच्या कर्मस्थानाचा स्वामी आहे. या 137 दिवसात नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना कामाच्या ठिकाणी अचानक काही मोठ्या बदलांना सामोरे जावे लागू शकते, जसे की बदली होणं किंवा नवीन बॉस येणं. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार किंवा प्रयत्न करत असाल तर या काळात सुरुवातीला काही अडचणी येतील, पण ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर तुम्हाला एखादी मोठी आणि चांगली संधीसुद्धा मिळू शकते. मित्रांनो, सामाजिक वर्तुळ आणि नात्यामधील सत्य तुम्हाला समोर येईल. 11वे स्थान मित्रांचे, सामाजिक संबंधांचे असते. शनी वक्री होत असताना तुमच्या आयुष्यातील खोटे मित्र किंवा मतलबी लोक तुमच्यापासून दूर होतील. तुमचे मोठे भाऊ बहीण किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत जुने मतभेद असतील तर ते पुन्हा डोक्यावर काढू शकतात. पण हा काळ तुम्हाला कोण आपले आणि कोण परके हे स्पष्टपणे दाखवून देईल. वृषभ राशीच्या मित्रांनो, हा काळ जितका लाभाचा वाटत आहे तो तितकाच काही बाबतीत अत्यंत सावध राहण्याचा सुद्धा आहे. म्हणून या गोष्टींची विशेष काळजी घ्या. आळस आणि चालढकल पूर्णपणे सोडा. शनी हा शिस्तीचा ग्रह आहे. जर तुम्ही तुमचे काम उद्यावर ढकलले तर शनिदेव तुम्हाला मोठे नुकसान दाखवू शकतात. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अहंकार आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे किंवा अहंकारी वागण्यामुळे तुमचे काही बनत असलेले काम ऐनवेळी बिघडू शकते. विशेषतः कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. जरी पैशाची आवक वाढणार असली तरी नको त्या गोष्टींवर खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. पैशाचे नियोजन आधीच करून ठेवा. मित्रांनो, या काळात शनिदेवाचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी, अडचणी कमी करण्यासाठी कोणते तुम्ही उपाय करावेत. तर ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा जप सतत सुरू ठेवावा आणि दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीचे दर्शन नक्की घ्यावे. तर मित्रांनो, 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 हा काळ घाबरण्याचा नाही
तर अत्यंत हुशारीने आणि संयमाने आपली स्वप्न पूर्ण करण्याचे आहे. शनिदेव तुमच्या लाभाच्या घरात आहे, त्यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करा. यश आणि पैसा दोन्ही तुमचेच आहे. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.